ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन कधी आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती. हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. गणपती देवतेची प्रतिष्ठापना झाल्यानंतर काही दिवसानंतर गौरीचे आगमन होते. गौरीला ज्येष्ठा गौरी या नावानेही संबोधले जाते. विदर्भामध्ये गौरीला महालक्ष्मी, मराठवाड्यामध्ये लक्ष्मी तर कोकणामध्ये गौरी या नावाने संबोधले जाते. गौरी हे पार्वती मातेचे नाव आहे. परंपरेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते. ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची परंपरा आहे. 3 दिवस गौरीचे व्रत केले जाते. महाराष्ट्रामध्ये भाद्रपद महिन्यातील शुद्ध सप्तमीला गौरीचे घराघरात आगमन होते. गौरी ही गणपती देवतेची आई पार्वती. गौरी पूजनाकरिता धातूची, मातीची गौरी तर काही लोक गौरीची प्रतिमेचीही पूजा करतात. यंदा गौरी आवाहन कधी आहे? गौरी पूजन आणि गौरी विसर्जन कधी आहे? याबाबत माहिती जाणून घेऊया. भाद्रपद शुद्ध सप्तमी तिथीला गौरी पूजन केले जाते. रविवार 31 ऑगस्ट ज्येष्ठा गौरी आवाहन. सोमवार 1 सप्टेंबर ज्येष्ठा गौरी पूजन. मंगळवार 2 सप्टेंबर 2025 ज्येष्ठा गौरी विसर्जन. गौरी पूजनाची सामग्री: भगवान शिवशंकर, दुर्गा माता आणि गणेश मूर्ती. मूर्तीला स्नान घालण्यासाठी ताम्हण, देवतांचे वस्त्र आणि अलंकार. हळदी, कुंकू, चंदन, गंगाजल, अक्षता, दिवा, तेल, कापूस, धूपबत्ती, अष्टगंध, गुलाब फुले, सुपारीची पाने आणि आंब्याची पाने. नैवेद्यासाठी फळे, दूध, मिठाई, नारळ, पंचामृत, सुखामेवा, साखर, पान, दक्षिणा आणि इतर साहित्य. ज्येष्ठा गौरी व्रताची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व महिला आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली. तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी महिला ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरी पूजन विधी: प्रत्येक ठिकाणी गौरी पूजनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सर्वप्रथम स्वतःच्या कपाळावर कुंकू लावावे. घरातील देवांना नमस्कार करून पूजेस शुभारंभ करावा. परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे 5 लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी 5 लहान मडक्यांचे उतरण रचून त्यावर गौरीचे मातीचे मुखवटे बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यावर मुखवटे बसवतात. काही ठिकाणी सुगंधित फुलांच्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचे मुखवटे चढवण्याची परंपरा आहे. रूढीप्रमाणे मूर्तीला चोळी साडी नेसून अलंकाराने सजवले जाते. गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तामध्ये गौरी बसवल्या जातात. गौरीला घरात आणताना रांगोळीने 8 पावले काढतात. प्रत्येक पावलावर गौरीला थांबून घरामध्ये आणून आसनावर विराजमान करतात. महापूजनात पाना फुलांची आरास करतात. विधिवत गौरीची स्थापना करतात. ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी गौरीला महानैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला जातो. माहेरवासीन ज्येष्ठा गौरीला पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात. नैवेद्याला 16 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारच्या कोशिंबिरी, 16 प्रकारच्या चटण्या, 16 प्रकारची पक्वान्ने आणि फराळाचे पदार्थ अर्पण करतात. संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो. गौरी व 16 अंक यांचा काय संबंध आहे? गौरी उत्सवामध्ये 16 अंकाचे महत्त्व आहे. 16 प्रकारच्या भाज्या यावेळी जाणीवपूर्वक केल्या जातात. चंद्राच्या 16 कला हे त्यामागील कारण आहे असे म्हणतात. यावरून गौरी सणाचा संबंध निसर्गक्रमाशी आहे असे दिसून येते. यामुळे 16 प्रकारची पक्वान्ने आणि पूजेला 16 प्रकारची पत्री अर्पण केली जाते. गौरी विसर्जन. गौरी विसर्जन आणि गणपती विसर्जन एकाच दिवशी आल्यास आधी गौरी विसर्जन करतात.
संध्याकाळी गौरीची पूजा करून आरती करतात. गौरीला वाजत गाजत निरोप दिला जातो. विसर्जनापूर्वी त्या त्या भागातील परंपरेनुसार गौरीला नैवेद्य अर्पण केला जातो. गौरी आवाहन 2025 यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि याचे धार्मिक महत्त्व. गणेशोत्सवाच्या दरम्यान साजरा होणारा गौरी पूजन हा देवी पार्वतीच्या स्वागताचा, सौंदर्य आणि समृद्धीचा सण आहे. गौराई आपल्या माहेरी येतात, त्यांची श्रद्धेने पूजा केली जाते आणि 3 दिवस भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया या वर्षीचा ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त. ज्येष्ठा गौरी आवाहन यंदा 31 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5:25 पर्यंत शुभ आहे. गौरी पूजन 1 सप्टेंबर रोजी सकाळी 5:59 पासून ते संध्याकाळी 6:43 पर्यंत पार पडेल. या व्रतात देवी गौरीची पूजा केल्याने कुटुंबात सौख्य, समृद्धी आणि आरोग्य वाढते. तसेच वैवाहिक सुखही मिळते. महाराष्ट्रातील पारंपरिक सणांमध्ये ज्येष्ठा गौरी व्रत हा अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे. गणेशोत्सवाच्या काळात साजरा होणाऱ्या या व्रतात देवी गौरीची पूजा केली जाते. देवी गौरी म्हणजे माता पार्वतीचे एक रूप असून त्या घरात सौभाग्य, धन आणि समृद्धी आणतात असे मानले जाते. यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? ज्येष्ठा गौरी आवाहन गौरी आगमन यंदा रविवार 31 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5:25 पर्यंत करणे शुभ ठरेल. या दिवशी देवी गौरीची मूर्ती किंवा प्रतीक घरात आणून सन्मानाने स्वागत केले जाते. ज्येष्ठा गौरी व्रताचा शुभ मुहूर्त. गौरी आवाहन 31 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5:25 पर्यंत. गौरी पूजन 1 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 5:59 पासून ते संध्याकाळी 6:43 पर्यंत. गौरी विसर्जन 2 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:50 पर्यंत. या काळात विधीपूर्वक देवी गौरीची पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण केले जाते. ज्येष्ठा गौरी व्रताचे धार्मिक महत्त्व. या व्रतात देवी गौरीची विधीपूर्वक पूजा केल्यामुळे घरात सौख्य, संपन्नता आणि आरोग्य वाढते अशी श्रद्धा आहे. स्त्रियांसाठी हा व्रत खास महत्त्वाचा मानला जातो, कारण यातून त्यांचा वैवाहिक सुख आणि कुटुंबातील ऐक्य वृद्धिंगत होते. ज्येष्ठा गौरी व्रत नववधूंना पाठवण्याच्या पद्धतीशी जोडलेला असून हा सण कुटुंबातील प्रेम आणि आदर यांचा साक्षात्कार असतो. ज्येष्ठा गौरी पूजेसाठी काही पारंपरिक मार्गदर्शन. गौरीचा मुकुट घेऊन येणाऱ्या स्त्रियांचे पाय स्वच्छ करून त्यावर कुंकू किंवा सिंदूर लावावे. घराच्या दाराजवळ 5 धान्याचे ग्लास ठेवून त्यावरून पावले टाकून देवीचे स्वागत करावे. शंख वाजवून देवी गौरीचे विधीपूर्वक आगमन करावे. देवघरात गौरीची स्थापना करून तिच्या कृपेची प्रार्थना करावी. ज्येष्ठा गौरी आवाहन म्हणजे काय? ज्येष्ठा गौरी आवाहन म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात देवी पार्वतीच्या रूपाची पूजा करण्याची विधी असून त्याद्वारे घरात सौभाग्य आणि समृद्धी येते. ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त कधी आहे? यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन 31 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5:25 पर्यंत करणे शुभ आहे. ज्येष्ठा गौरी पूजनाचे मुख्य विधी काय आहेत? गौरी पूजनात मूर्ती किंवा प्रतीक घरात आणून आरती, नैवेद्य अर्पण करणे, शंख वाजवून देवीचे स्वागत करणे आवश्यक आहे. ज्येष्ठा गौरी व्रत का केले जाते? हे व्रत स्त्रियांसाठी वैवाहिक सुख, कुटुंबातील ऐक्य आणि घरातील समृद्धीसाठी खास मानले जातात. कहाणी ज्येष्ठा गौरीची. एक आपलं आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे. एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलीनं पाहिलं. मुलगी घरी आली. आईला सांगू लागली, आई आई, आपल्या घरी गौराण. आई म्हणाली, बाळ, गौरी आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. बाजारातलं सामान आणावयास सांग. सामान आणलं म्हणजे गौर आणीन.
मुलगी तेथून उठली, बापाकडे गेली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणील. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात अतिशय दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवत नाही. गरिबी पुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरणं बरं, असं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला व जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाष्णी भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण आहे म्हणून विचारलं. ब्राह्मणानं तिला आपली हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. ह्या पाहुण्या बाई कोण आणल्या आहेत म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी आणली आहे म्हणून सांगितलं. बायको घरात गेली. आंबिलीकरिता कन्या पाहू लागली. तो मडकं आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. हिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळीजण आनंदानं झोपली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली. मुला मुला, मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली. घावन घातलं, जेवायला कर. नाही म्हणू नको, रडे काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. अगं ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल, माकू घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ झाली. गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सगळा स्वयंपाक केला. सर्वजण मुलाबाळासुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी, मी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर, तितक्यांना दावे बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीची नावं घेऊन हाक मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोटा भरेल. मग त्याचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. वासरंसुद्धा धावत आले. ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणानं त्याचं दूध काढलं. दुसरे दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला, मला सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचत्या कशी करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच. मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं यास काही उपाय सांग. गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, अलमारीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी पडणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. तेव्हा गौर प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं की भादवच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्यानं धुवावे, ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्याची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी गोडे घावन करावे. तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी, नेसायला द्यावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावे, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतत संपत मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे. देवाच्या द्वारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी. सुफळ संपूर्ण.